100% काहीही कमी पडू देणार नाही असे आमचे स्वामी समर्थ आहे. जो माझा विश्वास आहे. तुम्हाला किती संकट आली, श्री स्वामी समर्थ यांचं बोलवणं आम्हाला कधी येतंय? बोलवणं म्हणजे काय, नक्की काय तुमच्या मते काय भास होणार? हा, भास होणार असा की मी सांगतोय, मला तर अजून झालं नाही, पण जे गेले तुला असं एका जागेवरती राहावंच वाटणार नाही. डायरेक्ट तू गाडी पकडणार. एसटी आहे कुडाळवरून, सकाळी 7 वाजता आहे एसटी. मग एसटीने जाणार कुठे पण असू दे, कुडाळात असू दे, नाही दुबईला असू दे, कुठे पण. जर बोलवणं आलं तर कुठलं काम असू दे तू बाजूला टाकणार. असे ज्यांना प्रचिती आली ते सिरियसली एक अनुभव आहे म्हणून सांगतोय की तुम्ही कशाला दुसऱ्याची चिंता करताय, तुमची चिंता करताय. काही चिंता करू नका. तुम्ही फक्त चांगलं काम करा, चांगलं कर्म तेवढं करा. 100% काहीही कमी पडू देणार नाही असे आमचे स्वामी समर्थ आहे. फक्त चांगलं कर्म करा आणि दुसऱ्यांची शक्यतो जेवढी मदत करता येईल, जेवढं देता येईल तेवढं द्या. बरोबर. ते ऑटोमॅटिक डबल येणार. मदत करणं ही भाग आहे. जर तुमच्या हातात आहेत काही गोष्टी मदत करण्यासारख्या तर करा. गरीब दिसू दे, काही असू दे, काही म्हणाल पैशाची मदत नाही. एखादा रडत असेल त्याच्या खांद्यावर हात ठेवा, बिंदा सांगा, रडू नको, काय झालं ते झालं, आता यातून तू सावर. ही पण एक मदतच झाली. कॉमेंट्स करून सांगा जर कोणाला अनुभव आला असेल तर. कारण स्वामी समर्थांचे जे मला जी प्रचिती झाली आहे ती तर मी सांगितली आणि ठामपणाने सांगू शकतो. जो स्वामींवर विश्वास ठेवलाय तो कधीच खाली हात होत नाहीये. सिरियसली सांगतोय. तुझ्यासारखा आज एक भाऊ म्हणून असा लाभला की मजा आली तुझ्या सोबत एवढा वेळ घालवायला. असं वाटतंय की रोज तू राहशील तर बरं होईल.